नमस्कार मंडळी, मी सातारचा फिल्मी म्हणजे तुमचा आपला लडका अविनाश मोरे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं सातारचा फिल्मी आपल्या नव्या यूट्यूब चॅनलवर। तर आता विषय असणार भावांनो की आल्याळ पल्याळ या अपकमिंग मराठी सिनेमाचा नवीन प्रोमो आपल्या समोर आलाय आणि त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। येत्या 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात थिएटरमध्ये रिलीज होणारी या सिनेमाची हाईप दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या सिनेमाचं खूप जोरात प्रमोशन सुरू आहे। रोज काही ना काहीतरी नवीन अपडेट आपल्याला या सिनेमाविषयी मिळतच असते। मग तो या सिनेमाचा न्यू पोस्टर असो, न्यू कॅरेक्टर इंट्रोड्यूस असो किंवा नवीन या सिनेमाचा प्रोमो असो, असा त्या सिनेमाचा एक नवीन प्रोमो आपल्या समोर आला आहे, ज्यात संदीप पाठक यांचा एक नवीन लुक आपल्याला दिसतोय। यात त्यांचा हा लुक खूप डार्क आणि इंटेन्स वाटतोय, ज्या त्यांच्या कॅरेक्टरचं नाव आहे करण टाक्या आणि यासोबतच या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी देखील किती बाप लेवलची असणार आहे याची थोडीशी झलक आपल्याला प्रोमोमध्ये दिसते। आतापर्यंत या सिनेमाचे जेवढे प्रोमो रिलीज करण्यात आले त्यापैकी हा प्रोमो मला खूप भारी आणि जबरदस्त वाटतोय। आणि मी आधीच्या काही एका व्हिडिओमध्ये देखील सांगितले की हा सिनेमा ब्लॅक मॅजिक आणि अंधश्रद्धा या कॉन्सेप्टवर बेस असणार आहे, जे आपल्याला थिएटरमध्ये बघायला खूप जास्त मजा येणार आहे। आणि हा प्रोमो खरंच खूप भयानक वाटतोय आणि त्यासोबतच या प्रोमोमध्ये पाठीमागे वाजणारं बॅकग्राऊंड म्युझिक देखील खूप भयानक वाटतंय। आणि मी अजूनही तुम्हाला सांगतोय की मला हा सिनेमा तुंबाड आणि कांताराच्या लेवलचा वाटतो, त्यांना टक्कर देईल अशा पट्टीतला हा सिनेमा असणार आहे एवढं मात्र नक्की। आणि त्यासोबतच हा सिनेमा पॅन इंडिया रिलीजसाठी नक्कीच डिझर्व करतो असं मला वाटतं। आणि या सिनेमाच्या मेकर्सला देखील माझी हीच विनंती आहे की प्लीज हा सिनेमा पॅन इंडिया लेवलला रिलीज करावा, जेणेकरून आपला मराठी हा सिनेमा ग्लोबली हिट सुपरहिट होण्यास मदत होईल। बाकी या सिनेमामध्ये कॉमेडीचा तडका देखील असणार आहे, बट तो किती आणि कसा असणार आहे हे जेव्हा या सिनेमाचा टीजर किंवा ट्रेलर येईल तेव्हाच आपल्याला समजेल। बाकी मी तर खूप एक्साइटेड या सिनेमासाठी आणि तुम्ही किती एक्साइटेड आहात हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।